अरे कुणी हाय का? अरे असं काय करता माणूस वाढा गरीब आहे मी भावानू. जवळपास 1.5 तास व्हायला आला. आता आपण काय करायचंय? 1 मिनिट अजून थोडा वेळ वाट पाहूया. नाही आपण फक्त वाट बघून तो येईल असं मला नाही वाटत. म्हणजे काय करायचं? काय करतो तू अभ्या? अभ्या प्लीज काहीतरी करू नकोस. अभ्या अभिषेक मला स्वाडा ना असं काय करतो अभिषेक? तुला मी शेवटचं सांगतोय, लास्ट वॉर्निंग देतोय तुला मी. तुला जर तुझा माणूस सुखरूप हवा असेल ना तर जिथे कुठे आहेस ना तिथून बाहेर आमच्या समोर. नाहीतर जे आमच्या मित्राच्या बाबतीत केलंस ना, तुझ्या जवळच्या माणसाच्या बाबतीत घराला फार वेळ लागणार नाहीये. ये बाहेर लवकर. अभिषेक बाहेर ये लवकर, मी परत एकदा सांगतोय. लवकर बाहेर ये, नाहीतर या तुझ्या माणसाचा ना खेळ संपलेला असेल, लक्षात ठेव. जिथे आहेस तिथून लवकर बाहेर ये. विकी, या आव्याचं मला काही कळेल असं झाले रे. समजा जो कोण आहे तो आला नाही तर हा आव्या खरंच बाबूरावला मारेल काय? मारेल, पण त्याचा काही भरोसा नाही. हे बाबूराव तांडेल, सातपाटीचा खवीस. बघितलंस ना, तू ज्याच्यासाठी काम करतोयस ना त्यानं तुला वाऱ्यावर सोडलंय, वाऱ्यावर. तर यापुढे तुझ्या बाबतीत जे काही घडेल ना ते मुकाट्यानं सहन करायचं. बघ रे, बघ. हो असं काय करतो? ऐका ऐका ऐका. हो अभिषेक अभिषेक अभिषेक. सत्य भैया, अरे बघ, आता पण जर समोर नाही आलात हे असे हाल होणार आहेत तुझ्या माणसाचे. रोहिणी, अगं ये लवकर, तिथं असशील तिथं बाहेर. मागे कोयता सोड. मूर्ख आहेस का तू? काय केलंस हे? अरे धमकवायचं होतं ना फक्त. काय केलंस? अरे काय केलं नाही मी. याला आपल्याला हणण्याच्या बाबतीत केलं ना, याच्या पुढे काय नाहीये. गेलो, मला मारून टाकू दे. सोडतो, मारून टाकतो मी. इकडे बाजूला रे. अरे कोणी आहे का? अरे हेल्प हेल्प हेल्प. मी मदत मिळते का बघतो. तुम्ही थांबा. अरे कोणी आहे का जवळ? हेल्प. बापू, हॅलो.
सोड मला, सोड, कुठे घेऊन चाललंय, सोड मला. सोड, सोड ना, मारू नको मला. काय कुठे आणले? सोड मला. सोड ना. कुठे घेऊन आला मला? काय करतोय? अभ्या, गुड न्यूज आहे. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. मी प्रेग्नेंट आहे. काय सांगतेस? म्हटलं होतं प्रॉब्लेम तुझ्यामध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुझ्या त्या नवऱ्यामध्ये आहे. कशाला ते नालायक माणसाचं नाव घेतोस? आता फक्त आपण आपला विचार करायचा, आपल्या बाळाचा विचार करायचा. बर, तू पुढे काय करायचं ठरवलंयस? काही नाही, आता फक्त ना आपण आपल्या बाळाची वाट बघायची. ते एकदा जन्माला आलं ना की आपण इथे अजिबात थांबायचं नाही, इथनं लांब कुठेतरी निघून जायचं, जिथे कोणीच नसणार आहे. तुझा तो नवरा पण नाही. हा, बघ, तू परत त्याचं नाव घेतलंस. तो माणूस नाहीच आहे म्हणा, हैवान आहे, हैवान. इतकं छळलंय ना त्यांनी मला. मी आई होऊ शकत नाही म्हणून इतका मारायचा रे तो मला. सुरुवातीला ना मला वाटायचं की ही सगळी माझी चूक आहे, पण तू आयुष्यात आलास आणि मला कळलं की खरा दोष त्याच्यात आहे. जाऊ दे, चल आता तू आणि त्याचं नशीब. पण कशाला बोलतोय त्याच्याबद्दल? एक्झॅक्टली. ठरलं ना, आता विषय नाही काढायचा, खुश राहायचं. मला वाटलंच होतं. नाही, खात्रीच होती ही नालायक रोहिणी बाहेर कुठेतरी शेण खात असणार आहे, म्हणूनच येता जाता तुरवत होतो हिला मी. अरे बायको काय, माणूस म्हणून जगण्याची लायकी नाही हिची. फसवलं मला आणि माझ्या घरच्यांना पण. आता नाही सोडणार हिला आणि हिच्या या याराला पण. काय बोलला? हा, मी बाप होऊ शकत नाही ना? ठीक आहे, आता या दोघांनाही दाखवतो मर्द काय असतो ते. बाकी सगळं जाऊ दे, हे मूल माझं असं समजत होतो मी. त्या मुलासाठी हिला माझी बायको मानत होतो, पण माझा खूप मोठा गेम केलाय. मला फसवलंय, मला आणि माझ्यातल्या बापाला पण. दोघांना नाही सोडणार मी. का केलं असं? नाही सोडणार तुला. रोहिणी, नाही सोडणार तुला. माझा ना विश्वासच बसत नाहीये. अभय, या थराला जाशील असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. बाबूराव, झालं. हं, का वागलास रे यांच्या बरोबर असं? आणि आपणच असे वागायला लागलो तर मग त्या लोकांमध्ये आणि आपल्यात काय फरक उरला? अगं, ऍक्शनची रिॲक्शन होती ती, आणि तूही उगाच त्यांच्या बाबतीत इमोशनल होऊ नकोस. ना, काही नाही, अभ्या म्हणतोय ना ते पटायला लागलंय मला. ते पण नक्कीच यांना सामील आहे. बाय बाय, माझा इशे सोडून देऊ बाय. तर मी काय पिकला पानगो कधी करून जाईल कलायचं नाही. कालची घेऊ स्वतःची बाबा. तो बाय मला माहित नाही. ऐकशील माझा? अरे तुझा हा जो जीव आहे ना तो तुझ्या आईशीच्या पोटात आहे. हो, तिचा तुझ्यावर जीव म्हणून तर तिने एवढे महिने तुला पोटात वाढवलं ना. आईची काळजी आहे. तिला काय झालं ना तर काय, तुला पण काय झालं तर तिचं काय खरं नाही. हो, म्हणून
आयशीला सांभाळ तुझ्या. तुला आठवते मी सांगितलेली गोष्ट? काही राजकन्या तिची आई जातात जंगलात आणि तेवढ्यात त्याच्या समोर येतो राक्षस. तर ते राजकन्या आपल्या आईशीला मांग करते आणि राक्षसाच्या पुढं म्हणून त्याला म्हणते म्हणजे आईस आहे हो. तिला काही बोलायचं नाही, तिच्याकडे काही बघायचं नाही आणि माझं जर ऐकलं नाहीस ना टाकेल जो. बाबूराव, शांत. ए बाबूराव, तुझ्या बोलण्याचा रोहिणीवर परिणाम होईल, माझ्यावर होणार नाही. मला जर माझ्या बाळाला वाचवायचं असेल ना तर तुझ्या असल्या फालतू गोष्टी ऐकत बसायला वेळ नाही मला. आणि आज फक्त बोट तोडलंय, उद्या गळा चिरला पण मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेव. बाबूराव सॉरी. रागाच्या भरात खूप बोलून गेलेस. नाही बाय, तू नाही बोलली, तू तुझ्यातली या भावाची आईच बोलली. नाही माझा काय राग नाही हो तुझ्यावर. अगं पिकला पान आता कधी पण गळून पडल. पण हे काय त्या भावाला सांगशील, त्या बायला सांगशील काही एक ताळलेला आजोबा होता ज्यानं स्वतःच्या नातीसारखी त्याला माया लावली होती हो. बाबूराव तुम्ही मारणार आहे यांना? मी तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, प्लीज त्यांना मारू नका प्लीज. कारण त्यांना मी मारणार. हो, या दोघांचा जीव मला घ्यायचा. हे काम तुम्ही माझ्यावर सोपवा, माझ्यावर सोपवा. हे काम सोपवाल ना? त्याला यायचं असतं तर केव्हाच आला असता. मला नाही वाटत आता येईल तो. मला पण आता असंच वाटतंय. नाही, माझ्यावर हल्ला करून आपल्या हंडम्याला मारून तो असा पळून नाही जाऊ शकत. त्याला यावंच लागेल आणि मी त्याला खेचून आणणार आहे. नाही, आता अजून काय करू नको त्याला. आधीच खूप त्रास झालाय त्यांना आपल्यामुळे. आणि हे बघ, इतका वेळ थांबलोय ना आपण, आता थोडा वेळ वाट पाहूया. हा, जाऊ दे त्याला. अनु, त्याला अडवायचं सोडून तू जायला काय सांगतेस? आम्हाला आपण सोडलं ना तर तो काय करेल हे तुला माहित नाही म्हणून तू असं बोलते. हे मला सगळं माहिती. मी आता फक्त हडण्याचा विचार करते. त्याच्यासोबत काय झालं माहिती आहे ना तुम्हाला? त्याने त्याला किती त्रास दिला आणि मारून टाकलं. त्यांना आपण पण त्याला असाच त्रास द्यायचा. हा अभ्या, जा तू. अगं पण हे सगळं जो कोणी करतोय तो इथे नाहीच आहे, इथे बाबूराव आहे. मग ठीक आहे ना. हा बाबूराव या सगळ्यामध्ये सामील असेल ना तर त्याला पण तसाच त्रास द्यायचा. तुझा
ए चल तिकडे चाल. तुम्हाला सगळ्यांना मी शेवटचं बजावून सांगतोय, माझ्या वाटेत यायचं नाही, नाहीतर तुमच्या सगळ्यांची वाट लावे ना मी. अभ्या अबे शेठ, मी गरीब आहे हो. की हातपाय सोडले त्या जगात मांदा दुसरा काय पण नाही. मला जर लुला लागला गेला तर मला कोण आहे बघायला. विनंती करू, तुम्हाला जर काय करायचं असेल ना तर मला चित्ता मारून टाका, पण मला लुला पागला करू नका हो. ए अजूनही वेळ गेलेला नाही या, मुकाट्याला समोर आहे आमच्या, नाहीतर ना आता याचं फक्त बोट तोडलंय. वेळ आली ना तर याचे तुकडे करायला पण मागे पुढे बघणार नाही आम्ही. आणि तुला विश्वास बसत नसेल ना तर बघ बघ मी आता काय करू शकतो ते. मूठ सोड, मूठ सोड. अभ्या अभ्या ए तुम्हाला अजून नीट ओळखलेलं नाही असं. चल पटकन मूठ सोड. हा सुरा आहे ना मानेवर फिरवायला पण मागे पुढे बघणार नाही मी. चल मागे, चल मागे. अभ्या माझा ऐक. अजिबात पुढे यायचं नाही हा. अरे पण असं करून काय मिळणार आहे तुला? ए तू विसरलास? ये ना आपल्या हनुमाच्या बाबतीत काय केलं विसरलास तू? हे असं काही करणार नाहीयेस तू. पुण्यालात ना मी याचा गळा चिरे ना. अरे काय वेडार का वागतो, नको असं करू यार. अजिबात पुढे यायचं नाही. ए अबुराव पुढं कर. बर मागे. अभ्या खूप झाली नाटकं तुझी. अबे! सोड मला. आपल्या हनुमाला मारलंय. थांबा. ए सोड, त्याला कोणी हात लावू नका. बाजूला हो. अनुजा, फेकून दे. हे, लांब व्हा. लांब व्हा. कोणी एक मिनिट. सोड बे, थांबा. थांबा. प्लीज थांब जरा. थांबा. अरे तो कोण आहे हे तर कळू द्या ना. आपल्या हरण्याला मारलंय ना. काय करायचं आपल्याला? कोण आहे? मार त्याला. अरे, थांबा. मार त्याला, मार. थांबा. मुखवटा काढा त्याचा. हात पकड इकडनं.